ही छोटीशी हॅट आहे माझी डार्लिंग स्वीट हार्ट. मला हे चित्र आवडलं ते त्याला अगदी साजेच आहे. आणि तू निवडलेला स्कार्फ, ओ तू फारच बुद्धिमान आहेस. आणि ही बॅकपॅक अगदी परिपूर्ण आहे. चल आता जाऊया स्वीट हार्ट. येतो. तर खूप काय भेटलं काय तुला? काय घेतलंस भेटलं? तू? मला हे बघ, तर माझ्या 3-4 खिशामध्ये गोष्टी मिळाल्या. तुझ्या कुठे आहेत काय? आपण जी काही खरेदी केली आहे ती अतिशय सुंदर आहे आणि मला खात्री आहे की ती तुला नक्की आवडेल. आणि माझं तर म्हणणं आहे की ओ, ओ, ओ. ओ, तुम्ही ठीक आहात ना? हो हो काय माहित हे मी सगळं ठीक कसं आहे. आता जरा सांभाळून ना. यांनी सगळं परत सामान खाली पाडलं. मिगेल गार्सिया रेनॉसच्या जीवनातल्या एका दिवसात तुमचं स्वागत आहे. मिगेल इतर मुलांपेक्षा वेगळा नव्हता, अगदीच नाही. फक्त एवढंच की मिगेलला पाप या शब्दाचा अर्थ समजत नव्हता. हद्द झाली मुलांची. मी ठीक खरं तर आहे. ही सर्व त्याच्यासाठी गंमत होती. जोपर्यंत तुम्ही धरले जात नाही तोपर्यंत सर्व ठीक असतं असं त्याला वाटतं. छान काम केलास मित्रा. होय साहेब, फारच प्रभावशाली. ज्या प्रकारे तू दुकानात वावरलास, गर्दीचा फायदा घेऊन तिथून निसटलास. नंतर कळल्याप्रमाणे या टोपीवाल्याचा उद्योग फक्त त्यासाठी काम दुकानाची करशील? हेरगिरी नव्हता. तुझं नाव काय? तो आणि त्याचा भागीदार गैरकानूनी व्यवसाय नाव तरी करायचे सांग तुझं. आणि चोरलेल्या वस्तू शहराबाहेर पूर्ण विकायचे. नाव. त्यांना काही तरुण आणि निरागस दिसणारे लोक आणि हवे जर होते. तू माझ्यासाठी काम सुरुवातीला केलास, मिगेल तयार नव्हता, तर कमीत कमी पण जेव्हा त्याला आठवड्याचे आठवड्यात $5,000 तरी देण्यात आले तेव्हा तो राजी झाला. 5,000? तो त्यांना दुसऱ्या दिवशी मला काय भेटणार करावं होता. लागणार? Fuerte, nos contaron en la cama, muerto, así, muerto. चला खा बघू. हा पण मला नाही वाटत तसं काही असेल. माझ्या कुटुंबाची मला भीती वाटते. मी रोज घाबरते. आजच दुपारी मिसेस पियर्स सांगत होत्या की फ्रँक आणि अनिताला चोरी करताना पकडले. आजच दुपारी सेव्ह मॉरमध्ये. आणि त्या कुटुंबाच्या काही कमी चिंता नाहीयेत. त्यांना वाटलं की याच्यात मिगेल पण नाही ना. पण मी त्यांना सांगितलं तो असं कधीच वागणार नाही. तुझं बरोबर आहे आई. चोरी करणं वाईट आहे. तो विश्वासघात आहे. असलं काही करताना तुम्हाला कधीच पकडणार नाही. मिगेलचा भाऊ हेक्टर असाच पॅरोलवर सुटून आलाय. याआधी त्याने सडक छापांच्या टोळीतला एक म्हणून नाव कमावलं होतं. मिगेलला त्याचा अभिमान होता. आता त्याला आपल्या भावाला आदल्या दिवशी घडलेली घटना सांगायची फार उत्सुकता होती.
त्याला त्याची पुसटशीही जाणीव नव्हती की आज एका मोठ्या गोष्टीची सुरुवात होणार आहे. तुझ्याकडे अजूनही काही वस्तू आहेत वाटतं. हो खरंच. ते असं म्हणजे मला वाटलं की तुला माझा अभिमान वाटेल. अभिमान? माझा धाकटा भाऊ चोर बनलाय म्हणून? आणि शाळा बुडवून तो आपल्या आयुष्याची अशी नासाडी करतोय म्हणून अभिमान? हो तर यात वाईट काय आहे ते सांग. यापेक्षाही उत्तम काहीतरी आहे. खूप उत्तम. मिकी, तुला येशूविषयी काय माहिती आहे? इशू? हो, तुला बायबलमध्ये मिळेल. तो पुष्कळ वर्षांपूर्वी झालेला एक सद्गृहस्थ होता. तो क्रुसावरती मरण पावला. आणि हेक्टर हे निरर्थक आहे. पण जर मी तुला म्हटलं की तो आज जिवंत आहे तर? आणि तो आपल्याला आनंदी राहण्यासाठी सर्व वस्तू देऊ शकतो, जसे प्रेम आणि शांती आणि अशा इतर गोष्टी. आपल्याला फक्त त्याच्याकडे मागायचं आहे. जर देव तिकडे असलेली इमारत असता तर? त्याला वाटतं की आपण त्याच्या सोबत राहावं, म्हणजे तो आपल्याला त्या सर्व गोष्टी देऊ शकेल ज्याने आपल्याला आनंद मिळेल. पण आपण इथे आहोत, वेगळे, आणि आपल्यामध्ये मोठी दरी आहे ज्यामुळे आपलं देवाकडे जाणं अशक्य आहे. आणि याच दरीला बायबल पाप असं म्हणतं. म्हणजे माझं चोरी करणं पाप होतं? हो, बरोबर. ते सोड. देव त्या तिथे आहे आणि आपण इथे आहोत. आपण त्याला कसं भेटू? आणि म्हणून प्रभू येशू आला. हे बघ मिकी, येशूने त्याचं रक्त आपल्यासाठी सांडलं आणि तो मरण पावला. त्याने आपल्या पापांची शिक्षा सोसली. त्याने देवाकडून त्या पापांची शिक्षा सोसली जी आपण केली होती. थट्टा करतोयस? नाही. हे बघ, आता देवापासून दूर राहण्याची गरज नाहीये. आता प्रभू येशू त्या दरीवरच्या पुलासारखा आहे, जो आपल्याला देवाशी जोडतो, जो आपल्याला पार करायचा आहे. एवढंच? हो, येशूने बाकीचं केलंय. आणि हो, मी तो पूल पार केलाय मिकी. मी ख्रिस्ती आहे, नवीन व्यक्ती. तू? हो, तूही नवीन व्यक्ती बनू शकतोस. पूल पार केलास तर. म्हणजे तुझी तशी इच्छा हवी. यावर विचार कर. त्या तिथे ताबडतोब मिगेल समोर एक गंभीर निवड होती. हेक्टरला मिळालेलं नवीन जीवन निवडायचं किंवा ती योजना पूर्ण करायची जी पूर्णपणे चुकीची होती. मिगेल, माझा मित्रा, पाहून आनंद झाला. हे आहेत रिचर्ड, मिगेल. तू माझी थट्टा करतोस का विली? नाही मित्रा, तो उत्तम आहे आणि हुशार. पैसा कमावण्याचा सोपा मार्ग दिसत होता तो. त्याला फक्त एक लहानसं पुडकं शहराच्या बाहेर दिलेल्या पत्त्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे पोहोचवायचं होतं. त्याला त्याच्या भावाचे शब्द आठवले आणि त्याच्या बेचैनीवर त्याला विजय मिळत नव्हता. पण लवकरच मिळणारा पैसा आणि त्या पैशाने जे काही त्याला विकत घेता येणार होतं त्यामुळे त्याने स्वतःची समजूत घातली. त्याला कळत नव्हतं की पाप महागात पडतं. अगदी वेळेवर आलास. आता इथे ये, लाजू नकोस. 2830 जेफरसन. हे लक्षात राहील ना? ते पोलीस आहेत. आता लवकर कर. इथून बाहेर पड. जा.
मिकी मिकी चल 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 तिकडे अरे ये आत ये. मिकी घे याला वर घे. खेच खेच खालती खेच. चल चल लवकर. चल चल लवकर कर. हा, ये. अरे थांबू नकोस. चल आले ते. येतोस ना. चल लवकर. मिकी हेक्टर हेक्टर मी इथे आहे. मिकी मिकी कुठं दिसलं ते? नाही ओ ते बघ तिथे. चल मित्रा, उडी मार. चल, ते येत आहेत. चले लवकर चल. माझा पाय. राहू दे. काय? त्याला सामानासकट राहू दे. शिक्षा भोगू दे त्याला त्याची. पण तो तर लहान मुलगा आहे. एक तर तो नाही तर आपण. अचानक मिगेलला कळू लागलं की तो जे काही करतोय ते पाप आहे. विचार करू नकोस. चल. ओ नक्कीच. सैतान आपल्याशी खोटं बोलेल आणि आपल्याला तो विचार करायला लावेल की थोडा वेळ मजा चल घेऊया. लवकर पण चल. कालांतराने पुन्हा भेटूया तो मित्रा. आपल्या विरुद्ध उभा चल लवकर. राहील. पळ. ही दोन माणसं आपल्या विरुद्ध उभी राहिली तसा तो आपला विश्वासघात करून आपल्याला एकटं टाकेल आणि मग आपल्याला आपल्या पापांची किंमत मिकी! चुकवावी लागेल. मिकी हेक्टर मी इकडे आहे. इथे लवकर ये. लवकर पोलीस आलेत. माहितीये, तुझा हात माझ्या भोवती घाल. ते बघ तिथे पळतायत. तू जा आता. तू पण येतोस ना. तू जा, इथून दूर निघून जा. मी त्यांना सांभाळतो. पण हेक्टर ते तुला पकडतील. जा, निघ इथून. हेक्टर आणि त्या मुलाविषयी काय? त्याला सोड. हा तर मिळाला. तू माझ्यासाठी जे काही केलंस ते पाहून मला एका गोष्टीची आठवण झाली जी येशूने माझ्यासाठी केली. माहित आहे, तू जशी माझी मदत केलीस आणि माझा दोष स्वतःवर घेतलास
हं. आणि आता मी स्वतंत्र आहे आणि तू तू मात्र कैदेत आहेस. ओ नाही नाही. येशू हृदयात असेल तर आपण नेहमी मुक्त असतो. तो हृदयात असताना प्रीती, शांती आणि स्वातंत्र्य असतं. मग आपण कुठेही असो, अगदी कुठेही. या बाबतीत विचार कर. तो तुला जीवन देऊ शकतो मिकी. तुला फक्त त्याच्याकडे मागायचंय. तू त्याची क्षमा माग आणि तुझं जीवन त्याला दे. शाबास. तू काळजी घे स्वतःची. गुड बाय आई. ती रात्र मिगेलसाठी फार मोठी होती, पण त्याने हेक्टरच्या म्हणण्याप्रमाणे केलं. त्याने येशूकडे आपल्या पापांची क्षमा मागितली आणि त्याला आपलं जीवन सोपवलं. तो ख्रिस्ती झाला होता. पक्ष्यांचं जीवन किती छान असतं. काळजी नाही, चिंता नाही, फक्त स्वातंत्र्य. स्वातंत्र्य जीवन जगण्याचं आणि आनंदी राहण्याचं. आई आई एक मार्ग आहे. हेक्टर म्हणतो तसं. तो मार्ग येशू आहे. आई, येशूमध्ये स्वातंत्र्य आहे. मला हे समजलंय.